हरि ओम श्री गुरुभ्यो नमः। कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वञ्च हनुमस्मरणात् भवेत्। वेंकटाद्रिसमं स्थानं ब्रह्माण्डे नास्ति किञ्चन वेंकटेशो समो देवो न भूतो न भविष्यति। स्मरणात् सर्वपापग्नं स्तवनाद् इष्टवर्षणं दर्शनाद् मुक्तिदं चेशं श्रीनिवासं भजे निशं। हयग्रीवदयासिन्धु रन्धूकृतभवाम्बुधीः प्रबन्धमृतिप्रध्वन्द्वं करोतु नमनेन सं। सत्यवत्या कुमारञ्च नारायणस्वरूपिणं वेदव्यासम् अहं वन्दे अम्भ्रण्यापतिमच्युतं। ब्रह्मान्ता गुरुवस्साक्षादिष्टं दैवं श्रियःपतिः आचार्या श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्मन जन्मनि। द्वारकानाथतीर्थानाम् अनुग्रहसमुद्भवं विद्याधिराजयोगीशं वन्दे विद्याभिवृद्धये। श्री गुरुभ्यो नमः। हरिः ओम. कुंभापुराधीश जावंगने शिल्लसलो भारतीश वेंकटरमणाक भिन्न सत्यभामा समेत रुक्मिणी समेत उपासन करतसलो गोपालकृष्ण देवाक नतमस्तक जावंगेनो. आमगेले समस्त गुरुपरंपरेचे सर्व स्वाम्याक नतमस्तक जावंगेनो. विद्यमान्य स्वामी विद्याधीश तीर्थ श्रीपाद वडेर स्वाम्याले चरणकमलाक नतमस्तक जावंगेनो. आयचे दिवसाचे अधिक मासाचे एक विशेष ज्ञानयज्ञ कार्याक प्रारंभ करता. आजपासून आम्ही 21चे 22वे अध्यायांतू विशेष रीतीनं परमात्माले अनुग्रह खंच रीतीनं आम्ही घेतले, खंच रीतीनं घेवच्याक कारणीभूत जावंक नाशिल्ले परमात्माले निमित्तानं कशी रीतीनं सेवा उपासना केले, तद्निमित्तानं कशी रीतीनं 700 प्रेताले उद्धार घडले, कशी राक्षसी स्वभावाशील मनशाले कशी मनपरिवर्तन जावंगेनो. अधिक मासाचे पुण्या निमित्तानं तगेले महोदय भाग्य कशी रीतीन घडले, कशी परमात्माले दिव्य स्वर्गावचाक दिव्य विमान येवंगेनो, कशी रीतीनं त्यांनी दिव्य शरीर करूंगेनो गा एक तांगेले प्रयाण भायर सरले म्हणून आम्ही कालच्या दिवसांतू चिंतन सर्वान केल्ले आसा. आयच्या दिवसांतू लक्ष्मी देवी पुनरपेचे प्रार्थना करून घेता परमात्माक 23वे अध्यायांतू आपणाक मस्त रीतीन तुवें परमात्माले एक चिंतन अंतर्गत जावंक नाशिल्लें तसले भक्ती भावना खंच रीतीन केल्यार परमात्माले एक दिव्य सायुज्य घेवच्याक कारणीभूत हे मनुष्य जन्म घेताची, तद्निमित्तानं खंच रीतीन तांगेले एक उद्धार जाता म्हणून न्हू आपणाक तुवें सांगिल्लें आसा. जाल्यार आपणाक मुखा वयले एक उपवासाचे महिमान्वित जावंक नाशिल्लें तसलें वृत्तांत ताका समजूंक नाशिल्लें तसलें समयोचित काणी आपणाक तुवें सांगता म्हणून न्हू लक्ष्मी देवी परमात्माक उद्दिश्य जावंक न्हू प्रार्थना करता. काही एक संदर्भांत आमकां दिसता की म्हळ्यार हे मृत्यूलोकांतू कोण येता जन्माक तांणी पाप करचे तरी येवचे कसले की म्हळ्यार आमी जन्माक आयलेच पाप करच्याक ताजे कितें आमी विष्णू सहस्रनाम म्हणटाची पापोहम पापकर्माहम पापात्मा पापसंभवा म्हळ्यार आमी केलेले तसले पाप प्रतिनित्य करचे, प्रतिनित्य परमात्माले स्मरण की चिंतन की करून न्हू ते पाप परिहार करून घेवचे की आमगेले कर्तव्य म्हळ्यार परमात्मान आमकां काम दिलें कसं की मरे आयज पाप कराची तुमगेले पाप शुद्ध करून घेवचे. पाप कसले आमी करका की म्हळ्यार जन्माक परमात्माले एक मूल सोदूंक येवच का आमी कसं मागता की म्हळ्यार परमात्माले की आमकां आनीकच आयुष्य दी, आमकां आनीकच सूख दी, आनीकच संतती दी, आनीकच दी म्हणून सांगताच. जाल्यार कोणीच आमी परमात्माले की हो शब्द मागना की म्हळ्यार आमकां हे जन्माचे वृत्तांताच्यान ना जन्म पुनर्जन्म म्हणले वृत्तांताच्यान आमकां मोक्ष दी, नाजाल्यार हे पुनर्जन्म देवचे तसले आपणाक सौभाग्य नाका. आपणाक केवल तुगेले अविच्छिन्न कोणाकच मेळनाशिल्लें तसलें एक पुण्य संपादन करता तसलें तुगेले चरणकमलांत आपणाक मुक्ती दी म्हणून आमी कोणी मागनाच. आमी मागचे कसं की म्हळ्यार मुखा वयल्या जन्मांत पुणी बरे रितीन काम करका, हे जन्मांत केलें ना आत्ता पुणी केलें ना मुखार सून करका, हांव केलें ना म्हगेले चेडवान करका. आमी हे रितीन परमात्मा लागी चिंतन करत आसाच. ताची कितें आमी पाप भोगचे कितें आसाची. आज पाप केलें, फाल्यार कानी वापस जन्म घेतलो आनी पाप केलें.
खंयची जन्माच्यान आमी परमात्माले मस्त रितीन परमात्मानं एक 84 लक्ष योनी जन्म आसाच तसले जन्मान तुले अंत्य जन्म म्हळ्यार हे मनुष्य जन्म के म्हळ्यार तांगेल किंतची अत्यंत हिनाय जावंक आशिल्लो तसलो जन्म परमात्मान आमकां दिल्ले आसा ते जन्माचे सार्थकता केन्ना करून घेता की म्हळ्यार आमी परमात्माले उद्दिश्य जावन करता आसले दान मान उरो ना परमात्माले उद्दिश्य जावन करता आसले व्रताचरण उरो नाजाल्यार परमात्माले उद्दिश्य जावन करता आसले नामस्मरणे निमित्तानं आमी ते जन्माचे सार्थकता करून घेवन पावच्याक पळोवपाक अशी जी परमात्मा सांगता मुखार सुनो आपणाक तुवें सांगिल्लें सर्व वृत्तांत मना गेले आनी आपूण तुका मुखा वयले दिवसाचे कशे रितीन उपवासाचे महिमेचे काणी तुका सविस्तार जावंक आपूण तुका सांगता म्हूण सांगून परमात्मा लक्ष्मी देवीक उद्दिश्य जावंक सांगता सर्व लक्ष दिवन आयकयाची पळयाची विंध्य पर्वताचे एक भागान तूं अमरकंटक म्हणलें एक नामांकित पठण आसा थंय सिद्धगण परमात्माले उपासन करतसले नित्य ही परमात्माले स्तुती करतसले नित्य ही परमात्माले उद्दिश्य जावंक नामस्मरण करतले नित्य ही परमात्माले उद्दिश्य जावंक अभंगवाणी म्हूण घेनो परमात्माक पुनीत जावंक करतसले परमात्माले स्तुती करतसले लोक ते पट्टणांतू अमरकंटक म्हणले पट्टणांत उरतशिल्के तांणी प्रतिनित्य पार्वती परमेश्वराले रुद्रदेवाले उपासना ते नर्मदाचे न्हंयचे तिरार करत आशिल्ले नर्मदा न्हंयचे तिरार आशिल्ले तसले एक गुड्ड प्रदेश कशे की म्हळ्यार ते गुड्डाकचे अत्यंत रमणीय जावंक वट्ट केले म्हणकीचे ते समुद्राचे फोर्साक ना समुद्राचे भरतीक आनी सुक्तीक ते पर्वतकान एक रंध्र जावंक एर्पाट जालके तसले एक पवित्रतम आशिल्ले तसले न्हंयचे तिनी लोकांत तो प्रसिद्ध जावंक नाशिल्ले तसले देवादिदेव तुरो नाजाल्यार तिनी लोकांचे प्रसिद्ध जाले तसले स्थळ ते आशिल्के थंय सदाकाल स्नान कितरी उपयोग करता आशिल्के तसले पार्वती परमेश्वर जावंक नाशिल्ले तसलो कल्याण सुद्दां चिंतगेले नर्मदेचे निमित्तान दिल्ले आसा थंयची तेगेले स्मरण केले निमित्तान ते नर्मदाले उडगास केले निमित्तान सकल पाप निवारण करतसले शक्तिशील जावंक अनुग्रह करतसले सौभाग्यवती ती जावंक नासके तसले न्हंयचे दडारे मस्त रितीन विशाल व्हडड्ड रूख आशिल्ले ते रूख अशें आशिल्ले की म्हळ्यार उजवाडो म्हळ्यार दिसना के तितले रितीन अंधकार एक निर्माण करता आशिल्ले रुखाचे एक झाडाचे आवृत जावंक नाशिल्ले तसले स्थळ आशिल्ले थंय ते स्थळांत तो अत्यंत भयंकर स्थान आशिल्लें शिवगौरी पार्वती परमेश्वर थंय वास करूंक नाशिल्के आनीचे तांगेले भक्त अनुदेवता ताका उपासन करता आसले देवानुदेवता ते स्थळांत तूं उपासन करूनाशिल्के ते स्थळांत तूं भृगुकुलांत तूं जन्मांत घेतिल्लो आसलो एक कुलशर्म म्हणले ब्राह्मणो ते कुशालवती म्हणले तेगेले बायलेल बशी अत्यंत सुंदर रितीन तांगेले दाम्पत्य जीवन परमात्माले उद्दिश्य जावंक दान की धर्म की आचरण करूंक थंय वास करत आशिल्ले लक्ष्मी देवीक प्रतिरूप जावंक नाशिल्ले तसले अत्यंत चंदशील ताका एक पुत्र रत्न स्त्री रत्न ताका कन्या रत्न जन्माक येता तिका मेधवती म्हणून तांणी नामकरण संस्कार करताची दिवसा दिवसाचे तिगेले एक सुशोभ्यमान तसले चंदाई कशी शुक्ल पक्षाचे चंद्र दिने दिने वृद्धी धतकी तशी तिगेले तेजोमय कांती प्रतिनित्य वर्धन दत्त आशिल्के तशी जी पितृधर्माचे अनुचरणे प्रमाणे ताणें विशेष रितीन पद्मनाभ म्हणले एक वेद पारंगत ब्राह्मणाक ताणें दिवंक विवाह कार्य केलके पळयाची तो ब्राह्मणू कुशल शर्मा म्हणले ब्राह्मण आसा तेगेले बायलील नांव कुशालवती म्हणून ताण सुद्दाची तेगेले चल्लीक मेधावती म्हणून नामकरण केलें ताण सुद्दाची योग्य एक ब्राह्मणाक दिवंक लग्न केलें आजकाल आमी विवाह कार्य करता तर जाल्यार आमकां म्हणटाची ब्राह्मणाक नाकरे मारया भटमामागरचें काम केन्ना जायना थंय आमगेल्या चेडवांक दिवच्या ना म्हणून आमी एक मनांत खंय तरी एक भावना व्यक्त करताच की तो चल्लो खंय कामां उरता म्हूण आमी पळयनाच तो बेंगलोरा उरका तो मुंबईंत उरका घरांत तो मस्त सौकर्य उरका जाल्यार तागेले पगारो भटमामाकिंतची कमी आस म्हूण पळयनाच आमी जाल्यार आमकां वेद पारंगत शिकिलो एक ब्राह्मणो आमगेले घराक नाका जाल्यार हेची पळयाची
तांगेल घरा कडेन चलचे तसले शुभशोभनादी कार्याक ब्राह्मणू जाऊ का, तांगे घरचे कसनेक कामाक ब्राह्मणा निमित्तानं जाऊ का, जाल्यारीचे विवाह कार्य करचे संदर्भारे ब्राह्मणो तांकां नाका. आजकाल परिस्थिती इतल्यार येवन राबल्या की म्हळ्यार शास्त्राध्ययन करतल मनशाक विवाह संस्कार अत्यंत लुप्त जावंक गेल्ले आसा. तांकां कोणीच एक योग्य जाल्ले आसले, अनुरूप जाल्ले तसले कोणीच दिनाचे. असल संदर्भारे ब्राह्मण कितें आपूण शिकका, आपूण इंजिनियर जाल्यार आपणेक एक योग्य चल्ली मेळटा, भटमाम जाल्यार कसलेंय प्रयोजन ना म्हणले तसले मनस्थिती आजकाल आयले. जाल्यार हेची वृत्तांत आनी थोडे दिवसा भितर पळोवच्या गेल्यार आमकां घरा कडेन ब्राह्मण मेळचे मस्त कमी जावन मस्त कमी विरळ जावन दिसता. कसं जालें की म्हळ्यार पयले काळांत पळयाचे भटमामागर संपत्त भरीत जावंक गेलो चोडू आशिल्ले, कशी आमगेले धन उरतकी तशी ब्राह्मणागर चोडू आशिल्ले. कसनेच आमगेले एक म्हालगडे आयले उद्देश्य जावंक गेलो तांणी दिवका बा चेडवाक, ना सुवासिनीक कसनेची दिवका बा, ना चेडवांक कसने कन्या पूज करका म्हळ्यार चेडवा भटमामागरच्यान मेळत आशिल्ले. आजकाल भटमामाक लग्न द्याना म्हणले नंतर, भटमामाल संतती वाळना म्हणले नंतर ग्रहस्थागरचे चेडवाक हाणगेन करचे तसले प्रसंग आजी आमकां घडत आसा. हाजी कारण कसं की म्हळ्यार आम्मीची कोरून घेतील तसले प्रारब्ध म्हणून सांगता हाका. तुम्ही अशी पळयता गेल्यार पयले काळांत तो एक ब्राह्मणाक कशे रितीन योग्य रितीन एक दृश्टिकोनान आमी पळयत आशिल्ले. आजकाल ग्रहस्थ लोकांक आमी त्याची दृश्टिकोनान पळोवत तसले परिस्थिती आयले. कसं जालें की म्हळ्यार ब्राह्मण ना कसले काम करच्याक अशें दुखूनचे प्रत्येक कार्य लुप्त जाता गेल्याचे. जाल्यार सुद्दाचे ग्रहस्थ आज कसं जाता की म्हळ्यार ब्राह्मण देवच्या गेल्याच म्हळ्यार ब्राह्मण आले एक संतती लुप्त जाले म्हणले नंतर वेदाध्ययन करच्याक पयले काळांत ब्राह्मणाक मात्र अधिकार आशिल्लो. आजकाल एक संस्कृत पाठशाळेंत तुरो नाजाल्यार खंय तरी खंयसर एक पाठशाळेचे एक हंत पळोवच्या गेल्यार ग्रहस्थाल चेडवा एक वेदाध्ययन करच्याक पावल्याच. कसं जालें की म्हळ्यार एक ब्राह्मणाले हंत कशी एक रितीन आदरातिथ्य आसा पळोवन, ना ब्राह्मणाक खंयचे रितीन मान सन्मान मेळटा पळोवन, ना ब्राह्मणाले कशी एक पद्दती आचरण आसा, आमकां एक पुण्य संपादन करून घेवच्याक अवकाश मेळटा म्हणले एक उद्देशान एक योग्य रितीन तांणी हो ब्राह्मण वृत्ती करच्याक मस्त रितीन आसक्ती घेता आसच. जाल्यार आमकां हें कसन की प्रारब्ध म्हणका जाल्यार आमी मस्त रितीन पळयता गेले तेन्ना आमी पळयता आमगेले चेडूं पयले काळांत कशें आशिल्लें की म्हळ्यार लागीं उरका म्हणून आशिल्लें. आतां काल चेडूं दूर उरका म्हणून पळयत आसच. कसं जालें की म्हळ्यार आवसू बापसूल एक संबंद मस्त रितीन विरळ जाता गेल्ले आसाच. कसं जालें की म्हळ्यार ते पाश्चात्तीकरण म्हणून सांगता हाका. पाश्चात्यान तूं आमी कशे रितीन संस्कार आमगेले चेडवा दिता आसा की हें स्कूल हें संस्थे मिशनरी म्हणले एक संस्थेन तूं त्या रितीन एक आवसू बापसाले पयले एक कशे रितीन अविभक्त कुटुंब कशी उरत आशिल्ली की एक जॉयंट फॅमिली म्हणून सांगता आशिल्ली कशी उरत आशिल्ली की ती आतां मस्त रितीन कमी जाता गेल्या. कशी हें म्हणून गोतना जाल्यार आमी परमात्मा लागी मागची कसन की म्हळ्यार आमगेले एक योग्य संस्कार आमगेले एक म्हालगड्यान दाखयले तसले वाट आमगेले म्हालगड्यान दाखयले तसले एक चरित्र तांणी कशे रितीन कोरून घेवन येयले तसले आदनी केले कशी आमकां केल्ले आसा ते प्रमाणेच आमगेले गांवांतू राबून आमगेले चेडवांक योग्य शिक्षण की गांवांतूच कसं ताणें एक विद्याभ्यास की ना गांवांतूच तागेले एक उन्नतीकरणा लागून कसं एक वृत्तीपर जीवन की ताणें करूसून घेतल्यार मात्र मुखावयल पिळगेक देव धर्म गुरू आचार विचारो मात्र आमी शिकूच्याक देता नातर जाल्यार खंडीत असाध्य आसा. कसं लायक उट्टू लोक फॉरेन वचका विदेशा वताच हांग वतात थंय वताच जाल्यार अंत्यकाला रे आवसू बापसू कडेन कोणी उरनाच. असल ही परिस्थिती आजकाल घडत आसा. चाच दुखून आमगेले स्वामी केन्ना म्हणत आसाची कसनय तुमी कराच गांवांत येवन कराच गांवांत तुवें साधना दाखयाच ताजे कितें तरेची मस्त रितीन आमकां सांगताचे. रामायणाचे उल्लेख पळोवच्या गेल्यार लक्ष्मणान म्हळके हें लंका मस्त रितीन सुंदर आसा. रावणाले अंत्य जाले नंतर विभीषणान सांगलेके आनीचे तुचीचे हें राजाक हें लंकाधिपती तुची जा म्हणून रामाक मस्त रितीन विनंती केली की लक्ष्मणाक सुद्दां एक संदर्भार दिसले की अणा आमी थंय वचूंक आनी येवपास हें करचे किंताची आमी हेची गांवांत उरया आनी हांगाची धर्मान राज्य परिपालन करया म्हणून सांगता. तेन्ना राम एक उतर सांगता की म्हळ्यार कितले लंका सुंदर उरो कितले स्वर्णमयी उरो जाल्यार आमकां आपणाले बापसून जन्मा दिल्ले ना आपणान उरिल्ले तसले वास्तव्य अयोध्या नगरीचे आपणे एक सुशोभ्यमान दिले तसले लंकाची आपणे त्याचीची ताजे तितले होड पुण्यवत ना पुण्य स्थान आपणे कसले ना म्हणून राम सुद्दाची तेगेले उल्लेख ते संदर्भार ताण करता म्हळ्यार
खंचीरामान आमकां एक आदर्शप्राय म्हणून सांगून तेगेले एक जीवनाचे आमकां वाट दाखोवन दिल्या की त्याची रामाले आदर्श आम्ही ಕೆಲವೊಂದು संदर्भारी घेनाच असल परिस्थिती आजकाल निर्माण जाल्ली आसा दैकोरनु सर्वान कशी रामान आमकां वाट दाखोवन दिलें कशी रामान एक पितृवाक्य परिपालने लागून कशी रितीन ताणें वनवास केलो खंयचे रितीन ताणें आपणेले एक मूळ गांवचे बद्दल कशी रितीन उल्लेख केल्ले आसा ते आमी सर्वान आमगेले स्मृतीपटलांत व्होर घेवन आमगेले चेडवांक एक अध्यात्मा बद्दल उरो नाजाल्यार आमगेले गांवचे बद्दल उरो ना आमगेले म्हालगड्याले एक ರೀತಿ ಸಂಸ್ಕಾರ ಉರೋ ನಮ್ಮ ಹಲಗಡೆಯಲ್ಲೇ ನಾವು ಉರೋ ನಮ್ಮ ಹಲಗಡೆಯಲ್ಲೇ कशी रितीन तांणी अनुकरण देवस्थानांत उरो नाजाल्यार तांगेली वार्षिक कसं एक पुजा आराधन चलता कशे रितीन चलता म्हणले एक परिपाठ आमी सर्वान आमगेले चेडवांक आयच्यानच रूढी केल्या निमित्त मुखारसून तांणी सुद्दां तांगेले एक चेडवाक अनुकरण करून घेवच्याक पावता म्हणले उद्देशान हो विशय सांगलो तशी रितीन तिणें ब्राह्मणान कुलशर्म म्हणले ब्राह्मणान योग्य रितीन तेगेले चल्लिले मंगल कार्य पद्मनाभ म्हणले वेद पारंगत जाले तसले ब्राह्मणाल्यागी ताणें करून दिले मस्त विजृंभणेन विवाह कार्य संपन्न रितीन केलें थोडे एक दिवसा भितर एक एक स्नाना निमित्तान न्हंयच कडेन गेले तेन्ना नर्मदा तीरारी तेगेलो घोव वेद पारंगत जाले तसलो पद्मनाभो उदकांत पडून मृत्यू जाता अत्यंत दुखीत अवस्था लग्न पैर जालें मात्र बापसू घरा कडेन आयिल्ले तेन्ना असल एक अवघड एक चातुर्यान की नाजाल्यार तेगेले प्रारब्धान की नाजाल्यार विधिलिखितान ते घडले मस्त दुखीत अत्यंत भावोद्वेगान आपणाले एक जावई गेलो म्हणून सांगून कुलशर्माक मस्त दुख्ख जाता तशीच मेधवतीक सुद्दाची मस्त दुखीत जाता आपणाले घोव दाम्पत्य जीवन करका म्हणून उद्देशान आमी विवाह कार्य जाल्ले लोकांक एक साक्षीभूत जावन आमी विवाह कार्य घडिले जाल्यार सूख मात्र मेळना आपणाक अत्यंत रोधित अवस्थेन एक चिंताक्रांत जाता मस्त रितीन अल्लोल कल्लोल करता तेगेले आवसो बापोसो येताचे मांव माई येताचे जाल्यार तेगेले एक आपणाक घोव सोडून गेले तसले शोकमय वातावरण विसरच्याक तेगेल्याक जायना मस्त रितीन रोधन करता कसन एक परिस्थिती उरता तें कोणाकच अर्थ करून घेतले लोकांक मात्र कळटा तसल एक संदर्भ तिगेली एक रोधन एक सुद्दाचे ते नर्मदाचे तीराचे पवित्र भूमी सुद्दाचे एक रितीन कंपित जावच्याक लागतके तसल एक संदर्भान तिगेले एक भवसागर आशिल्ले तसले परमात्माले सायुज्य प्राप्ती जावूक आपणाक आपणाले घोव गेला आनी कसन करचे आपणाक हे दिव्य शरीर आपण परमात्मान तू लीन करून घेवका म्हणून चिंताक्रांत जावंक घेवन आपणाले बापसू कडेन विचारता ते एक संदर्भार कशें आशिल्लें की मरे नदी तीरार खंय तरी गेले तेन्ना तीर्थक्षेत्रार कोणी तरी मरण जाल्यार तेगेले देहाक संस्कार म्हणल्यार जलविसर्जन करता आशिल्ले ना जलसमाधी करता आशिल्ले तदनिमित्तान तिगेले घोवाले एक जलसमाधी देता मुखार सून तिगेले धार्मीक विधिविधाना प्रमाणे बायलीची अंत्येष्टी विधिविधान करून घेवन तेगेले आत्मसद्गत कितरे विशेष रितीन परमात्माले अनुरूप देल तसले समराधन की परमात्माले उद्देश्य जावंक घेवन दान की स्थान मान विशेष रितीन करता ताजेन परमात्मो प्राप्ती कितरे कसन एक मोक्षप्रद देल तसले ताका मोक्ष घेवका म्हूण दिता त्याची संदर्भार तिका बापसूल्याक विचारता आपूण मस्त चिंताक्रांत जावंक घेवन आसा आनी आपणाक कसन कर का म्हूण कळत ना एक सायडान घोव गेला आपणाक घोव शोक आसा जाल्यार पुत्र नाचे कसन करचे आपणाक आपणाले मुखावयल जीवन कशें म्हणले एक परितपेन चिंताक्रांत जावंक घेवन परमात्माले अनुग्रह पूण पात्र घेवचे दत्वय म्हणून घेवन बापसू कडेन विचारता बापोसो एक थोड्या वेळान तिका सांगता कुलशर्मा तूं कसनयची चिंताक्रांत जायनाका एक उपाय आसा आपणाले गे आतां येवचे अधिक मासान तूं पुरुषोत्तमाले अधिक मास येवचे आसा ते मासान तूं विशेष जावंक घेवन तुवें पुरुषोत्तमाले आराधन कर तदनिमित्तान तुगेले सर्व ही शोकाक एक निवृत्ती मेळटले आनी जी मुखारसून तुका योग्य रितीन तुवें लेखील तशीची मोक्षप्रदायित जावंक नाशिल्ले जाल्यार परमात्माले दिव्य सायुज्य तुका मेळच्याक कारणीभूत जाता आनी आयचे हे अधिक मासान तूं विशेष रितीन तुवें परमात्माले आराधन कर म्हूण सांगून सांगता बापसून सांगिल्लें उत्तर पालन करून घेवन ब्राह्मी मुहूर्तारे नर्मदा नदी तीरान तूं विशेष रितीन आन्नीक करून घेवन परमात्माले उद्देश्य जावंक घेवन दीपदान करून घेवन आनी जी पुरुषोत्तमाले पूजा आराधना करून घेवन नेल्यारे जेवण करून घेवन परतून नेल्यारेचे कसनय वस्त्र घेवन आशिल्ले न्हिदून परमात्माले उपास्य करून घेवन
मासाचे समाप्ती करता एक दिवसाचे उपवास समाप्ती कोरंगेनो थई पूर्ण जेल तसले उद्यापना सांग रितीन कोरंगेनो ब्राह्मण दंपतीक विशेष रितीन पूजा आराधना कोरंगेनो तजेचे फल आशीर्वाद घेता आणि नर्मदा तीरा वचूंगेनो आपणाले देह त्याग कोरून घेतके पळयाची कसन एक संदर्भारे घो गेला एक शोक वातावरण घरांतो जाल्यार सुद्दाचे आपणाले एक जीवन सार्थकता कोरून घेवका म्हणले उद्देशानं मस्त रितीन तिणे कठीण परिश्रमानं परमात्माले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले पुरुषोत्तमाले उपासना केली तिणे तद्निमित्तानं एक विधवा स्त्रीक सुद्दाची हे पवित्रतम मासान तूं उपासन कर का तद्निमित्तानं उपवास केल तर जाल्यार रे परमात्मा सुद्दाची तिका प्रीतीपात्र जाता म्हणले उद्देश्य हे कथा भागान तूं येता तद्निमित्तानं तिगेले देहत्याग तीन करून घेता नर्मदा प्राणत्याग केले नंतर शिवदूत येवंगेनो अत्यंत शिवभक्त आशिल्ली ती तद्निमित्तानं शिवभक्त येवंगेनो तिगेले देह पवित्रतम विमानांत बसून कैलास लोकाक व्हरंगेनो थंय अत्यंत प्रीतीपात्र जावंक नाशिल्ले तसले उमा महेश्वराले अंतर्गत जावंक नाशिल्ले तसले पार्वतीले प्रीतीपात्र रे थंय वचूंगेनो सखी जावंक राबता मस्त वर्ष कैलासान तूं सूख भोगून ताजे नंतर तिका परमात्माले अनुग्रहा निमित्त परांतू मोक्ष मेळंगेनो विशालाक्षी देवी म्हणलें नामांकित जावंगेनो काशी पट्टणांतू आज पासून पूजा घेवच कडेन ती पाविल आसा पळया खंयची ती विधवा स्त्री खंयचे रितीन मेधवती घोव गेलो तदनंतर विधवा स्त्री जाली तदनंतर जाल्यार सुद्दां तिका उडगा आसायला आपणाले जीवनाचे सार्थकता करून घेवका परमात्माले चिंतन करका ना परमात्माले उद्देश्य जावंक ना पूण व्रताचरण करका म्हणलें उद्देशान तीन केलेली तसले एक दिवसाचो केवल उपवास कोरंगेनो ब्राह्मण दंपतीक पूजा आराधना कोरंगेनो तद्निमित्तानं दानाचरण कोरंगेनो आपणाल देह तिणे त्याग केलो ते त्याग केले देह सुद्दाची ती परमेश्वराले अत्यंत प्रीतीचे भक्त आशिल्ले तद्निमित्तानं कैलासाधिवासी ताका येवंगेनो शिवदूत तिगेले देह सशरीर समेत विमानांत बसून तिका कैलासा व्हरंगेनो तिगेले मुक्तीप्रद जाले मुखार सुनो मोक्षप्रद जाले तसले एक पार्वतीले अत्यंत आप्त जावंगेनो विशालाक्षी रुपारे आज पासून काशी पट्टणांत पूजा आराधना घेता आसा पळय आमी कशी रितीन परमात्मान एक वर्णन कोन्न दवरलें खंयची एक ब्राह्मण स्त्री मनुष्य जन्मांत आयिल्ले स्त्रीक परमात्माले उपासन केले निमित्तान एक देवीचे स्थान येता म्हळ्यार अधिक मासाचे वृत्तांत कितले महिमान्वित म्हणून आसा म्हणून आमी सांदर्भिक जावंक लेका खंडीत परमात्माले उपासन केल्यार आज न्ही जाल्यार फाल्याक परमात्मा आमगेलो हात धरून धरता आमकां आयिल्ले तसले कश्ट परिहार कोरून करता म्हणलें विश्वासो तिगेले निमित्तान आमकां दाखोवन दिता आसा हाजे निमित्तान पुणेची आमी कसने एक वृत्तांतुरो ना कसनेच एक अवघडा निमित्त आमगेले कसने तरेन एक परिस्थिती उरल्यार बीची परमात्माले उद्देश्य जावंक कर का म्हणलें दृढ चित्तान आमी केल्यार हो उपवासो नाजाल्यार व्रत नाजाल्यार दान सार्थकता घडच्याक कारणीभूत जाता म्हणून हे काणींत सांगता तशीच ताका एक संदर्भीक जावंक मेधवतीक अनेक एक कोमले म्हणलें एक सखी आशिल्ली परम आप्त जावंक नाशिल्लें ताण सुद्दाची मेधवती तशीच अधिक मासाचे व्रताचरण कोरंगेनो अत्यंत श्रद्धेन तिगेले पवित्रतमाचे सायुज्य तिणे प्राप्ती करून घेतले कैलासाक वचून उमा महेश्वराले कृपाशीर्वादाक पात्रत्व जावंगेनो काशींत येवंगेनो पुनः मंगल गौरी म्हणलें नामांकितान लोककल्याण अर्थ जावंगेनो काशी पट्टणांत येवंगेनो आज पासून पूज घेत आसा कसन एक उपवासाचे महिमान्वितान देवानुदेवते सुद्दाची एक परमात्माले अनुग्रह मेळनाशिल्ले तसले दिव्य अनुग्रहान किंचित दान केले सुद्दाचे अनंत पट्टू आमकां फल मेळटा निमित्तान ते केले निमित्तान देवत्व प्राप्ती करून घेनो आज पासून काशीचे एक देवत जावंक घेवन पूजन करता जाल्यार एक दिव्य स्थानार आसा म्हळ्यार ताका अधिक मासूची कारणभूत जावंक आसा अशे निमित्तान आमकां परमात्मा कसं दाखयत की मरे खंयचे रितीन तुमी उपासन करका तुमी देव जावका म्हूण ना जाल्यार आमगेले एक मनुष्य जन्मान तो आम्ही संपादन केलं तसले पाप एक कसन एक धन आसा पाप म्हणले एक धन कसन आसा ते नाश करून घेवन पुण्य म्हणले तसले धन विशुद्धीकरण करून घेवन आमी घेतले रे ते एक सार्थकता भाव घडता तद्निमित्तान आमी करचे तसले उपवासो
नाजाल्यार ते निमित्तानं व्रताचरण करता जाल्यार श्रद्धेन केल्लें करता का व्रत ते व्रता निमित्तानं आमकां कसं फल येता ते साक्षातीकरण परमात्मान आमकां हे काणीन तो महिमान्वित जावंक न्हू वर्णन केल्लें आसा. मुखारसून पळोवया. परमात्मा सांगता, परमात्मा विशेष रितीन भरतखंडांत तो हे विराट म्हणलें एक नगर आशिल्लें, मस्त प्रसिद्ध जावंक नाशिल्लें तसलें पट्टण. हे पट्टणांत तो अत्यंत धनान्वित लोक आशिल्ले. ते धनान तो अत्यंत पुण्यतम कार्य कितले रितीन तीर्थक्षेत्रां वचून थंय केलें तसलें देवाक प्रसन्नीकरण करून न्हू वर कसन एक समर्थ आसा ते वर सुद्दाची सुभिक्ष रितीन दत्ता म्हणलें एक फल आशिल्लें. कसनेच एक दुर्भिक्ष म्हणलें ते गांवांत येनाशिल्लें. तसलें देवाक वरकी मेळनाशिल्लें तसलें पुण्यस्थळ ते गांवांत आशिल्लें. थंय सुद्दाची परशुरामान आपणाले आवसूक रेणूक सुद्दाची थंय आसा आनी थंय सुद्दाची तिणें धर्माचरण करून घेवन तिगेले धर्म पावनीकरण करून घेतिल्लें आसा. धर्म कशें आसा की म्हळ्यार 4 हाजीन राबोवंक न्हू एक पवित्र स्थळांत आसा. थंय ते स्थळांत तो धनदास म्हणलें एक धनीक आशिल्लो. तो कसनेची गर्व घेनाशिची अत्यंत पूजकी आराधनकी मस्त श्रद्धेन करत आशिल्लो. तदनिमित्तान तेगेले उपासना करत आशिल्लो. कशें आसा की म्हळ्यार परमात्मान मस्त रितीन आमकां शास्त्र दिलें, मस्त रितीन आमकां अनुग्रह केलें, मस्त रितीन परमात्मान हें केलें जाल्यार आमकां समजावंक येना अशी उरता की म्हळ्यार सुभाषित अशें सांगता, वाणी रसवती यस्य भार्या प्रेमवती सती लक्ष्मीर दानवती यस्य सफलम तस्य जीवितम. एक सुभाषित अशी सांगता पंचरत्नांत आयिल्लें तसलें. कोणाले उत्तर अत्यंत रुची जावंक येना उरता की कोणाले पत्नी अत्यंत प्रेममयी जावंक येनो तेगेले प्रत्येक कार्याक सहकार्य जावंक येना उरता की कोण मस्त दान करता जाल्यार धन दान करता की आनीची कोणाले जन्म हे इतले तिनी तरी नासल्यार तेगेले जन्म सार्थकता घडतके. तशीची हागेले जन्म सुद्दाचे अत्यंत सार्थकते रितीन घडलें. ताणें ब्राह्मण सेवकी आपणाले एक धन कसन आसा तें वेवस्थीत रितीन ताणें कार्यप्रवृत्त करूंक नाशिल्लो. मागशीचे एक कसकी एक प्रारब्धा निमित्त ना तर जाल्यार मागशी केल्ली तसले कसकी एक पापकर्मा निमित्त ताका हे जन्मान तूं एक अत्यंत त्रासदायक जावन आशिल्लें तसलें कुश्ठरोग ताका प्राप्ती जालें. तुमी लेखच्या पुरो तो प्रतिनित्य धनाचें अर्चन करूंक न्हू जे कसन ताका धन प्राप्ती जाता ताजेचें पुण्यतम कार्य ब्राह्मणाक दान की ना दक्षिण की दिवंगेन तो करत आशिल्लो जाल्यार ताका ही परिस्थिती आयिल्ली म्हणून तुमकां लेखच्या पुरो खंडीत वही कसो जाता की म्हळ्यार केलेवंद पर्यंत आमी केल्ले तसलें पूर्वजन्माचें कसन एक पाप उरता की ना गेल्ले जन्मांत केल्ले कसलें तरेन एक पाप संचयाचे राशी नाश तर जायना तर जाल्यार हे जन्मांत ताजेचे भोगून वता तसले परिस्थिती उरता. ते संदर्भार आमी हे जन्मांत केलेली पुण्य मुखावेल जन्माक म्हणून कशी कांड उरता की तशीच गेल्ले जन्मांत केल्ली तसले पाप राशी आमी हे जन्मांत ताजेचे सेवन करत आसाच की तदनिमित्तान तेगेले एक प्रारब्धान ताका कुष्ठरोग प्राप्ती जाता. अत्यंत त्रासदायक हृदय विद्रावक घटना तेगेले जिवनांत घडता. रक्त भायर येता आसा, आंगाक मस्त रितीन खर्जू खाता आसा, वेदना सहन करच्याक जायना. तितले संदर्भार ताका मस्त रितीन चिंताक्रांत जाता आनीची दुख्ख पावता आनी आपूण कसन एक जन्मांत पाप केल्लें आपणाक ही रितीन परिस्थिती देवान अनुग्रह केले जाल्यार सुद्दाचे आपणाक मस्त रितीन धन आसा जाल्यार ताजें प्रयोजन कसं न्हय आनी आपणाक हाजे निमित्तान कसन उपयोग कसो न्हय आपणालें जीवन देता येयलें अशें म्हणून चिंताक्रांत जाता. तेच्या संदर्भार ताका एक योगी सिद्ध पुरुष ताका एक प्रसन्न जावंक ताका सांगता कसो की म्हळ्यार तुवें चिंत करचें नाका आनी तुगेलें हें सर्व ही पापाक प्रायश्चित्त रुपारे तुगेले कसन एक कश्ट भोगत आस की ते गेल्ले जन्माचे तूं केलेलें तसलें प्रायश्चित्त जावंक आसा आनी तुगेलें धन आसा जाल्यार तुका सूख ना. तुवें पुरुषोत्तमालें ध्यान कर तदनिमित्तान तुका सूख पावता म्हणून सांगून तो कोण सिद्ध पुरुश आसा ताका सांगून अदृश्य जाता आनी ताका तो विशय व्हयसो दिसता. धनदासो आपणाल्याक आशिल्ले तसले धनाचे 4 वांट करता. प्रथम पालो आपणालें क्षेत्राक अर्पण करता. दुसरे पालो आपणाल्या बायलेक सांगता तूं दवर. तिसरे पालो चरडाक दिता. चवथे पालो ब्राह्मणाक दान करतके आनीची बायलेक सांगून
हे सर्व ही क्षेत्राक अर्पण कर उरिले आणि आपण नदी तीरा वचून गेनो परमात्माले उद्दिश्य जाऊन गेनो स्नान करता आणि परमात्माला उद्दिश्य जाऊन गेनो व्रताचरण करता म्हणून सांगतं की त्याच संदर्भारे तो नदी तीरा वचून परमात्माला उद्दिश्य जाऊन गेनो जपानुष्ठान करून गेनो आपल्याला जीवनाचे सार्थकता करून जग भावता विष्णुदूत त्याची संदर्भार येऊन गेनो तगेले देह विमानांतो आरूढ करून गेनो तगेल चोरडवांक तगेले लोकांक बायलेंक बसून गेनो वैकुंठाक वचून तक्का पावेता लक्ष्मीन सुद्दाची ब्राह्मणाले सेव करून गेनो स्वतः लक्ष्मीले अंतर्गत जाऊन गेनो तो करत असले पूज उरो म्हणून लक्ष्मीक उल्लेख करता परमात्माले उद्दिश्य जाऊन गेनो ब्राह्मणाले सेव करून गेनो कुष्ठरोग पीडित जाऊन आशिल्लो तसलो धनदासो तगेल बायल चोडवा बशी वैकुंठाक वचून सुखानं वासस्थान करून गेनो मोक्ष प्रदत्त जाऊन गेन ताणे केले आचरणेन सुद्दाचे शूद्र उरो वृत्तीपर जीवनांतो ताण केलेली तसले पहिले जन्मान कसनेक पाप संचय उरो ना कसनेक धनसंचय केलेल्या निमित्तान उरो कसनेक दोष घडल्यार सुद्धा ब्राह्मणाले सेव केल्या निमित्तानं तक्का सर्व ही पापाचे प्रायश्चित्त घडोवन ब्राह्मणाले सेव केल्या निमित्तानं तक्का पुनर्जन्म नाशीचे परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्ती देवच्याक कारणीभूत जाल्ले आसा हक्का आमकां हे मेळचे तसले वृत्तांत ते कोण धनदासाले काणी आमकां मार्गदर्शक जावंक आसा आणि हे काणी कोण खंयची संदर्भारे ऐकल्या की ना खंयची संदर्भारे हे श्रवण केल्या निमित्तानं तांगेले सर्व ही दुःख तापत्रय निवृत्तीपूर्वक जावंक न्हू परमात्माले दिव्य सायुज्य प्राप्ती देवच्याक कारणीभूत तांकां परमात्मो अनुग्रह करो म्हूण सांगून 23 अध्यायो हांगा समाप्ती जाता तशीच दान महत्व म्हणून न्हू 24 अध्यायो कशे रितीन लक्ष्मी देवीक परमात्मा सांगता कसन एक दान केल्या रे खंयची फल आसा खंयची दाना निमित्तान आमकां योग्य रितीन फल मेळटा आपणाक तें आयकुचें मस्त महत्वाकांक्ष आसा आनी परमात्मा तुवें आपणाक तें सांगका म्हूण न्हू परमात्मा कडेन लक्ष्मी देवी चिंतन करता तेन्ना परमात्मा सांगता कसं की म्हळ्यार रे ब्राह्मणाक तुवें सुवर्ण दान केल्या रे मस्त देवानुदेवते तृप्तीकरण घडता अग्निदेव सुद्धा जे मस्त रितीन संतोष पावता ते जन्मान तुका दारिद्र्यता कसनेक दोष उरो ना दारिद्र्यता तुगेले कसनेच उरल्यार सुद्दाचे तुका कंटक जायनाशिचे परमात्माले प्रीतीपात्र जावंक न्हू तूं गोलोकांत वासस्थान करता आसले भाग्य तुका प्राप्ती जाता म्हणून न्हू सुवर्णदानाचे बदल सांगता गोदान केले रे सकल तुगेले कश्ट दुरीकृत जावंक न्हू एक कल्प पसून ब्रह्मलोक तुका प्राप्ती जाता ब्राह्मणाक तुवें तांब्याचें पात्र दान केलें तर जाल्यार रे पार्वती परमेश्वर अत्यंत प्रसन्नीकरण जावन तुका कैलासांत अनुग्रह करताचे नवरत्नाचें दान केलें रे राजत्व भोग तुवें अनुभव करता वस्त्रदान तरेन केल्यार रे चंद्रलोकाचे वासस्थान प्राप्ती जाता आनी जी कांबळ तरी दान केल्यार रे आमी केल्ले तसले जन्मजन्मांताचे पाप एक क्षीणीकृत जावंक न्हू परमात्माले दिव्य सायुज्य पात्र देवच्याक कारणीभूत जाता कसने तुम्ही धान्य दान करच श्रद्धेनं भक्तीनं ब्राह्मणा केलेली तसले दान आपणाक मस्त प्रितीनं संतोषकारक जावंक न्हू कोण दान केले तसले व्यक्ती आसा तेगेले सर्व ही कष्ट तापत्रय तेगेले मनपूर्वक कसने एक इच्छा आसा ते सर्व ही आपण अत्यंत सुभीक्ष रितीनं फलप्रद करून दिता म्हणून सांगून परमात्मो लक्ष्मी देवीक सांगता तशीच कोणाक पोटा भूक लागल्या की ताका तुवें कसनेच रितीनं एक अन्नदान की ना कोणाक त्राण लागल्या की ताका तुवें एक उदाक की ना तर जाल्यार कसनेक रितीन ताका कसनेक भूक लागील तन संदर्भार कसने रितीन एक फलवस्तू तूं दान केल्यार तुका दिव्य सायुज्य प्राप्त जाता श्रद्धेन भक्तीन केलें तसलें पुण्य केन्ना ताजी वयर तूं संशय करनाका किंचित सुद्दां तुवें दान केल्यार तो दान तुका अंत्यकालाचे रे दिव्यतम जालें तसलें परमात्माले मोक्षप्रद जालें तसलें सायुज्य प्राप्ती करणा लागून तुका विशेष परमात्माले अनुग्रह पावता म्हणून सांगून परमात्मा सांगता तशीच मस्त रितीन श्रद्धेन भक्तीन थोडे लोकांक दिसता उट्टू रितीन दान आसा जाल्यार चपला दान करीत वे की म्हणून दिसता जाल्यार परमात्मा सांगता कसं की म्हळ्यार चर्माच्यान केलेली तसलें चप्पल दान तरेन केल्यार ताका कसने रितीन बाधा आसल्यार सुद्दां ते बाधा उत्पत्ती जायनाशिची तेगेले सर्व ही यातना ताण कसने एक आरोग्या संबंधित बाधा उरो नाजाल्यार व्यवहारा संबंधित बाधा उरो नातर जाल्यार तेगेले शरिरा संबंधित कसने एक वेदन उरल्यार बीचे
ते चर्माचे चप्पल दान केले निमित्तानं ते तेगेल सर्व वेदनाच्यान मुक्त तो घडता म्हणून सांगता. तुपाचे आयदन समेत दान केल्यार तागेले सूर्यलोक ताका अक्षयप्रद देवंगेन मेळटा. तिळाचे पात्र दान केले तर जाल्यार ताका परमात्माले रुद्रलोक ताका प्राप्ती जाता. ब्राह्मणाक नमस्कार करून घेनो दंपती पूजा अधिक द्वादशीचे पर्वकालारी कोण करता की तो मनुष्य म्हणले जीवनांत तो अत्यंत कृतकृत्य जावंक घेनो करच्याक कारणीभूत जाता म्हणून सांगता. तूप तिळो कोण दान केले रे देवानुदेवतेक अत्यंत तृप्तीकरण करून परमात्माले प्रीतीक सप्तर्षी लोक ताका लभ्य जाता. तद्दुकोनूची तुपानीची तिळाचे दान कर म्हणून घेनो परमात्मा उल्लेख करता. तुपानं तिळानं आनीची तुपानं मेळ घेनो संमिश्र दिले तसले एक गुढ निमित्त जावन केले तसले उंडे ब्राह्मणाक दान केले रे तांकां गोलोक प्राप्ती देता. मोदकादी दान केले तर जाल्यार तांकां विशेष रितीन तांगेले कसनेक कार्याक विघ्न असले सुद्दाची निर्विघ्न प्रमाणे रितीन तांकां प्राप्त जावन तांकां अंत्यारी मोक्ष प्राप्त जाता म्हणून सांगून परमात्मा उल्लेख करता. भूमंडलांत तो कोण एक हे मृत्यू जन्मान तो कोण एक जीवन घेता की ना एक मानव जन्मान तो कोण तांगेले एक जीवनाचे साक्षात्कार घेव का म्हणून कोण उद्देशानं परमात्माले जीवन घेऊन येता की त्यांनी खंडित हे सांगेल तसले दान दक्षिणा समेत त्यांनी परमात्माक केल्यार तांगेले जीवनाचे सार्थकते करून घेवच्याक साध्य आसा. आनी हांचे खंयचेचे संदेह ना म्हणून सांगून परमात्मा सांगता. जे कसने अश्वमेध याग नादर जाल्यार वाजपेय याग कसन एक फल मिळत की गंगादी यमुनादी न्हंय तो तीर्थक्षेत्रा वचून यात्रा करून घेनो परमात्माले उद्देश्य देवंगेन कसन करते तसले एक पुण्य मिळत की ते अधिक मासाचे दाना निमित्त तांकां अधिकस्य अधिक फलम म्हणले उतरा प्रमाणे तांकां योग्य रितीन मेळटा म्हणून सांगून लक्ष्मी देवीक परमात्मा उद्देश्य जावंगेनो वृत्तांत सांगता. अशीच हे एक संदर्भारे परमात्मान लक्ष्मी देवीक उल्लेख करताची परमात्मा सांगता. फाटी अरुंधती देवी पार्वती देवीक विचारता आणि जी तू मस्त रितीन 12 म्हयन्यान तो विशेष रितीन पूजा अर्चना करत उरता आपणाक ताजे बद्दल किंचित तरीन उपासन कसन कर का म्हणले उत्तर तू आपणाक सांग का म्हणून सांगून अरुंधती देवी पार्वती देवीक विचारता. आम्ही कसकी एक खंयकी एक फिरच्या गेले तेन्ना नाजाल्यार आमगेले एक आप्त इश्ट मेळ्ळे तेन्ना कसकी एक तांगे घरांत विशेष पवित्रता दिले तसले उद्यापन की ना व्रत की नाजाल्यार धर्माचरण की ना यज्ञ यागादी घडत आसतना आमकां एक उत्सुकता मेळटा. आम्ही तांकां विचारतात कसन की मरे तुमगे घरांत कसन केलें तुगेले इतले बरेपणाक नाजाल्यार तुगेले इतले तरेन सक्सेसाक कसन कारण आपणाक तरेन सांग. आपूण मस्त रितीन एक त्रासान आसा ना आपणाक संवसारांत मस्त रितीन त्रासदायक जालें तसलें वातावरण परतून परतून घडत आसा तद्निमित्तान एक परिहार कसन एक दत्ता म्हणून आमी कशे रितीन कुलंकुश जावंक आमगेले एक आप्त इश्टा कडेन कशी उलयता की तशीच अरुंधती देवी परमात्माले उमा महेश्वराले पार्वती कडेन विशेष रितीन विचारता. तेन्ना पार्वती सांगता कसन की म्हळ्यार आपूण आपणाले मस्त रितीन पूजा अर्चना करत आसा जाल्यार आपणाले अवसूल उद्देश्य जावंक न्हू आपूण हे मासान तो मस्त रितीन सेव करता आसा तिगेले चरड जावंक गेले एक सार्थकता दृश्टीन एक अवसूल निमित्तानच एक जीवन घडता तद्निमित्तान तिगेले एक ऋण पावनीकरण कर का तर जाल्यार आपूण हे उद्देशान करता म्हणून सांगून सांगता. वर्षाक एक दिवस तिगेले उद्देशान आपूण करता आसले प्रिती 365 दिवस सुद्धा केले कसन एक फल मेळत की तिका मस्त आनंद देवन देता म्हणून सांगून अरुंधती देवीक पार्वती देवी सांगता. तशीच आपूण सुद्दाची एक वर्ष कसन एक पूजा आराधना आपणायला करनाचे पार्वती देवीक कोणीचे एक उमा महेश्वर म्हणून पूज करताचे ना पार्वतीला उद्देश्य कसन एक व्रत अनुचरण करताचे अरुंधतील प्रीत्यर्थ कसन एक व्रत उद्यापन ना जाल्यार अनुचारण कसनेची घडना तद्निमित्तान तिका मस्त रितीन खेद जाता आपणे खंय आपेनाची आपणे खंय पूजाक उपभागी देवन घेनाची हद्निमित्तान आपणे कसने तरेन सांग का आनी आपणे हें अधिक मासान कोणी पूज करनाची तेन्ना आपणे कोण पूज कर का म्हळ्यार एक उद्देश येता. तेन्ना पार्वती देवी सांगता अधिक मासान तो आपूण आपणाले आवस जेवन आशिल्ले तसले मेनेले श्रद्धेन पूजा अर्चन करता म्हूण सांगून पार्वती अरुंधतीक सांगता. हे व्रत खंयचे रितीन करता म्हूण तूं आयको म्हूण घेवन अरुंधती सांगता अरुंधतीक पार्वती. तेन्ना अरुंधती सांगता आपणाक तुवें दय करून सांग हाजी आमगेले जन्माचे उद्धार पुणी देतलो म्हूण सांगून पार्वती देवीक अरुंधती पुनरपी जावंक न्हू विनंती करता. तेन्ना पार्वती सांगता हे प्रकार तुवें व्रत कर का अधिक मासान तूं आपणाले अवसूल एक प्रसिद्धी कितें रे देव नाशिल्लो तसलो हो म्हयनो
आणि हो मासो तिगेल प्रित्यर्थ देवंगन केल्ले आसा. अधिक मासाचे शुक्ल तृतीयाचे दिवसाक विशेष रितीनं नवी वस्त्र न्हेसून परमात्माले गुरुले अंतर्गत जावंगेनो आज्ञा अनुपणे घेवंगेनो आम्ही एक पवित्रतम स्थळांतो विशेष रीतीनं परमात्माले बशाक तसले एक माणैकी नादले उच्च सिंहासन की दवर्गेनो ताजेरे परमात्माले 5 फल दवर्गेनो देवाले स्थापन करका नाना वस्त्राचन पुत्र पती निमित्तानं ते श्रद्धेनं भक्तीनं हे श्रद्धाचरण करका थंय चुरडुवाले आकृती कोरगेनो हस्ती वैरी बशील तसले मेणाचे मूर्ती तयार करका ते मेणाचे मूर्तीनं 5 गौरी प्रतिमा तयार करका ते तयार कोरगेनो थंय ब्राह्मणान सांगिल तशी नियमित जावंगेनो ते मूर्तीचेरी स्थापना क्रमांक कोरगेनो पूजन नैवेद्य अर्पण करका नंतर सुवर्णाचे मेणाची मूर्ती कोरगेनो ते ब्राह्मणाक पूजन करून विधिपूर्वक जावंगेनो ते सुवर्ण मेण प्रतिमा दान करका तद्निमित्तानं दान केले निमित्तानं 5 दंपतीक विशेष रीतीनं पूजा साहित्य दिवंगेनो तांकां दंपती पूजा कोरगेनो वस्त्राभरण तांकां दान सहित पूजन कोरगेनो ब्राह्मणाक भोजन कोरगेनो सतांबूल दक्षिण तर दिल्या रे तांणी संतोषान आमकां हे व्रताचे पूर्तीचे सायुज्य प्राप्ती करना लागून आमकां योग्य रितीन आशीर्वाद दिताचे आनी हे कोण आशीर्वाद दिता की तांगेले सुख प्राप्ती जावंगेनो तांकां सौभाग्य संतती खंडीत प्राप्त जाता तशें दुखुनूची पार्वती देवी अरुंधतीक उद्दिश्यान हो व्रताचो नियम सांगलो हात निमित्तान हे तुका व्रत सांगत आसा आनी श्रद्धेन परमात्मा वयरी विश्वास दवरून तूं हे व्रताचरणाचे अनुसरण कर हात निमित्तान तुगेले एक पवित्रतम जीवन तुका पूजनीय भावना घेवची तशी लोक साक्षात्कार करताचे म्हूण सांगून पार्वती देवी अरुंधतीक सांगता हात निमित्तान परमात्मो लक्ष्मी देवीक सांगतसलो 24वे अध्याय हांगा समाप्ती जाता मुखारसून आमी श्रद्धेन भक्तीन आयचे एक ज्ञानयज्ञ कार्यांतू परमात्माले पवित्र जाले तसले अधिक मास महात्म्याचे खंच रितीन एक उपासन की खंच 23वे अध्यायान सांगितले तसले एक दिवसाचे उपवासा निमित्त कशी मेधवती योग्य रितीन तिगेले दिव्य सायुज्य प्राप्तीकरण कोरगेनो कशी काशी पट्टणाचे विशालाक्षी जावंगेन कशी रितीन पूजा अर्चना घेतस की तशी जी तिगेले आप्त सखी जावंगेन आशिल्ले तसले कोमले कशी रितीन एक अधिक मासाचे पुण्यफला निमित्त मंगलगौरी देवंगेन कशी रितीन पूजा अर्चना घेतस की हे आमकां आदर्शप्राय जावंगेन आशिल्ले तसले वृत्तांत आसा हाजी दुखून सुद्दाची परमात्मा आमकां कशें सांगतस की मरे मस्त संदर्भारी कश्ट दिता मस्त संदर्भारी सूख दिता ते दिवन आमकां परमात्मा परीक्षा करता कसं की मरे कष्ट दिल तेन्ना हागेले जाग्रता भाव कशी उरता सूख दिल तेन्ना हागेले जाग्रता भाव कशी उरता परमात्मा वयरी अचल विश्वास दवरत की ना परमात्मान सांगिल तसले व्रताचरण नेम निष्ठान करतस की ना परमात्मान सांगिल तसले दानमान श्रद्धेन करतस की कशी करत आसा म्हणले विचारा वयर आमगेले फल नाजाल्यार आमगेले एक पुण्य निर्धार जातके तद्निमित्तान आमी हे मासाचे सदुपयोग सदवकाश दिल तसले परमात्माक कृतज्ञता भावना अर्पण करूंगेनो हे अधिक मासाचे मलमासा निमित्त आमकां हे मासाचे आराधन की मासाचे अंतर्गत जावंक आशिल्ले तसले पुरुषोत्तमाले आराधन करता तसले सौभाग्य आमकां प्राप्त जालें आसा ताका सुद्दांच आमी कृतज्ञता जावंगेनो आयचे एक ज्ञानयज्ञ कार्यांतू विशेष रितीन आमकां परमात्मो अनुग्रह करो हे परमात्माले चरणारविंदांतू आयचे ज्ञानयज्ञ कार्य समाप्ती करूंगेनो परमात्मा आमकां दिव्य जालें तसले ज्ञान भक्ती वैराग्य सदृश रूप परमात्मा आमकां अनुग्रह करो हाजे निमित्तान आमी परमात्माले दिव्य श्रवण कीर्तन मनन करच्याक पावच्याक कारणीभूत जाताची तसले परमात्माले अंतर्गत जावन केले तसले आयचे अधिक मासाचे महात्म्याचे 4थे अध्याय 24वे अध्याय हांगा समाप्ती जावंगेनो परमात्माले अंतर्गत जावंगेनो कृष्णार्पण करता तस्य श्री कृष्णार्पणमस्तु राम हरे राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्णा 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 हरे हरे हरे